नमस्कार मित्रमंडळी, मी अभिजित गोरपडे. आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. ईडी अर्थातच त्याला इंग्लिशमध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट बोलतात. अंमलबजावणी सक्त वसुली संचालय असं त्याला मराठीमध्ये बोललं जातं. मित्रांनो, आज आपण भारतभर एकच विषय ऐकतोय, तो म्हणजे ईडीची कारवाई. मित्रांनो, ईडीची कारवाई म्हणजे काय, ईडीचे कोणकोणते प्रकार आहेत. ईडीची स्थापना ही 1 मे 1956 साली झाली. मित्रांनो, 1947 जर आपण कायदा बघितला तर तो कायदा असा सांगतो की आपल्या भारत देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक घोटाळे केले गेले, या अतिशय मोठ्या प्रमाणात घोटाळे चालू आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये काळ्या पैशांची उलाढाल चालू आहे. काळा पैसा वापरून त्या माध्यमातून खरेदी विक्री होते, हस्तांतरण होते, रूपांतर होते. ह्या सर्व गोष्टीवरती अशा यंत्रणाची करडी नजर असते. त्या यंत्रणेचं नाव आहे ईडी. अर्थातच त्याला इंग्लिशमध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टर म्हणतो. मित्रांनो, ह्या ईडीचं मुख्य कार्यालय हे दिल्लीमध्ये आहे. त्या अंतर्गत मुंबई, पुणे, अहमदाबाद, चंदीगड, कोलकाता, बँगलोर या ठिकाणी जे क्षेत्रीय कार्यालय आहेत, अशा अनेक ठिकाणी उपक्षेत्रीय कार्यालयसुद्धा आहेत. मित्रांनो, ईडीची कारवाई होणे म्हणजे अतिशय डेंजर गोष्ट आहे. कारण ईडी स्वतःहून कधीही कारवाई करत नाही. ईडीकडे तसं नोटीस किंवा ईडीकडे तशी तक्रार यावी लागते. सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा ईडी कार्यालयामध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकते. जर सर्वसामान्य व्यक्तीला असं वाटलं की अशा एका ठिकाणी एखादी संस्था असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, ती फार मोठ्या प्रमाणामध्ये काळ्या पैशांचा गैरवापर करते, काळा पैसा ही बाजारात आणून त्याची खरेदी विक्री करते किंवा आर्थिक घोटाळे करते, तर त्याच्या अंतर्गत ईडी ही चौकशी करू शकते. जर ईडीला तशा प्रकारे जर त्या संबंधित तक्रारदाराने जर पुरावे दाखल केले तर ईडी 100% कारवाई करते. मित्रांनो, दुसरी जी गोष्ट आहे, जी आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रणा आहेत. त्याच्यामध्ये सीबीआय असेल, पोलीस असेल, सीमाशुल्क यंत्रणा असेल, अंमलपदार्थी विरोधी विभाग असेल, या प्रकारच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीवर या संस्थेवर जर गुन्हा दाखल झाला आणि ती संस्था, ती कार्यालय हे संबंधित प्रकरण ईडीकडे सोपवते आणि ईडी मग त्याच्यावरती एक एन्फोर्समेंट रिपोर्ट तयार करते आणि त्या माध्यमातून ईडीचं स्वतःचं न्यायालय आहे, त्या न्यायालयामध्ये हे प्रकरण दाखल करते. मित्रांनो, ईडीची एकदा जर कारवाई चालू झाली तर अतिशय वाईट परिस्थितीतून जावं लागतं. ईडीचं स्वतःचं, तुम्हाला आत्ताच मी बोललो की ईडी स्वतः कधीच गुन्हा दाखल करत नाही. ईडीकडे स्वतःची कोठडीसुद्धा नाही. सर्वसामान्य जेलमध्येच त्या व्यक्तीला राहावं लागतं. मित्रांनो, ईडीने एखादी प्रॉपर्टी जर जप्त केली तर ती प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर संबंधित व्यक्ती ती प्रॉपर्टी वापरू शकते, जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही आहे. परंतु ईडीचं स्वतंत्र न्यायालय असल्या कारणास्तव 180 दिवसामध्ये जर आपण बघितलं की काळा पैसा प्रतिबंधक कायदा जर बघितला, त्या अंतर्गत जर आपण कलम नंबर 2(2)(a) आणि जर कलम नंबर 8 अंतर्गत काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 180 दिवसामध्ये त्या संबंधित न्यायालयाला, ईडीच्या न्यायालयाला निकाल द्यावा लागतो. जर 180 दिवसामध्ये, अर्थातच 6 मंथमध्ये, 6 महिन्यामध्ये तो जर निकाल नाही दिला तर ती जप्त केलेली संपत्ती असेल ती त्या व्यक्तीला परत रिटर्न करावी लागते. मित्रांनो, खरं तर अक्षरशः डोळे फिरणारी घटना आहे ही की आजपर्यंत जवळजवळ 10 वर्षामध्ये ईडीने 20 ते 22 हजार करोड एवढी मोठी संपत्ती जप्त केली आहे. मित्रांनो, ईडीने एकदा कारवाई केली, गुन्हा दाखल केला तर त्याला सहजासहजी जामीन मिळत नाही. गेल्या 10 वर्षामध्ये फक्त 2 जणांनाच जामीन मिळाला आहे 2 महिन्यामध्ये. मित्रांनो, ईडीकडे स्वतःची कोठडी नसल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला सर्वसामान्य जेलमध्ये किंवा त्या व्यक्तीला सर्वसामान्यप्रमाणेच ट्रीटमेंट दिली जाते. मित्रांनो, दुसरी एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की ईडीच्या अंतर्गत एवढ्या मोठ्या कारवाई होतात, चालू आहेत. मित्रांनो, मला ह्यात एकच सांगावंसं वाटते किंवा एकच गोष्ट नमूद करावी वाटते की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काळा बाजार चालू आहे, ज्या ठिकाणी आर्थिक घोटाळे चालू आहेत, त्या ठिकाणी तुम्ही आवाज उठवा. भारताचं आर्थिक इकॉनॉमी डेव्हलप करण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार लागला पाहिजे, तुमचा हातभार लागला पाहिजे. त्या माध्यमातून तुम्ही सर्वसामान्यपर्यंत तुमचं ते नॉलेज तुम्ही पोचवलं पाहिजे. त्या अंतर्गत जर कुठे असं भ्रष्टाचार होत असतील, काळा पैसा जर फार मोठ्या प्रमाणामध्ये यूज केला असेल तर तुम्ही तशी तक्रार ही ईडी कार्यालयामध्ये देऊ शकता, अथवा पोलीस डिपार्टमेंट देऊन तुम्ही तशी तक्रार देऊ शकता, सीबीआयकडे तशी तक्रार देऊ शकता. जर तुम्ही ह्या तिन्ही ठिकाणी जर तुमची तक्रार नाही घेतली तर तुम्ही हायकोर्टामध्ये त्या व्यक्तीविरुद्ध, जो व्यक्ती काळा पैशांचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर करतो, याचिका दाखल करून कोर्टाला तसं तुम्ही निदर्शन आणून देऊ शकता. त्या माध्यमातून कोर्ट डायरेक्टली ईडीकडे नोटीस पाठवू शकते की बाबा संबंधित व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा दाखल करा, संबंधित व्यक्तीस तुम्ही कारवाई चालू करा, अथवा संबंधित व्यक्ती ही खरंच त्या मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैशाचा वापर करते का, अशा प्रकारे
न्यायालयसुद्धा त्याच्यामध्ये आदेश काढू शकतं. तसं निर्देश हे संबंधित यंत्रणेला ईडीकडे देऊ शकतं. मित्रांनो, तुम्हाला अजून एक मला सांगावंसं वाटतंय की मी आत्ता जस्ट एक 3 ते 4 दिवसापूर्वी एक वृत्तवाहिनी एक लेख आला होता. त्या लेखमध्ये असं म्हणलं होतं की आजपर्यंत ज्या पण काय मोठ्या व्यक्तींवरती, मी मोठ्या व्यक्तींवरती ह्यासाठीच म्हणतोय की ज्यांनी मोठे आर्थिक घोटाळे केले आहेत, काळ्या पैशांचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला आहे, अशा व्यक्तींवरती धाडी पडल्या आहेत. मित्रांनो, इथून पुढे सर्वसामान्य व्यक्तीवरती सुद्धा धाडी पडतील. जर तुम्ही काळ्या पैशाचा वापर केला, आर्थिक घोटाळे केलं, तो घोटाळा 1 रुपयाचा असू द्या, 5 रुपयाचा असू द्या किंवा 1000 करोडचा घोटाळा असू द्या, घोटाळा हा घोटाळा आहे, काळा पैसा आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनी या काळ्या पैशाच्या विरोधात, आर्थिक घोटाळ्याच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. मित्रांनो, हा माझा छोटासा प्रयत्न होता ह्या ईडीविषयी आपल्याला माहिती सांगण्याचा. ही जर माहिती तुम्हाला अजून विस्तृतपणे जर माहिती ऐकून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा, तुम्हाला ह्या ईडी संदर्भात अजून काय माहिती हवी आहे. जर तुम्हाला मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी इथेच थांबतो. धन्यवाद.